चला. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. योगाचे ते भाग्य क्षमा, आधी दमा इंद्रिये, अवघी भाग्ये येती घरा, देव सोयरा झालिया. मिरासीचे म्हणू सेत, नाही देत पीक उगे, तुका म्हणे उचित जाना, उगी सीना कशाला, अवघी भाग्ये येती घरा, देव सोयरा झालिया. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला वर्णन करत आहेत की देव सोयरा केल्यानंतर अवघे भाग्य घराला येतात. म्हणजेच देवाला आपण आपलं केलं पाहिजे या विषयीचं वर्णन करत असताना, देवाला आपलं करत असताना देवाकडे जाण्याचे वेगवेगळे मार्ग शास्त्राने सांगितलेले आहेत. काय, कुणी त्या ठिकाणी भक्तीच्या द्वारे देवाला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करते, कोणी कर्म उपासनेच्या द्वारे देवाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळे मार्ग शास्त्राने सांगितलेले आहेत. कोणी त्या ठिकाणी अष्टांग योगाच्या माध्यमातून देवाला प्राप्त केल्या जातात. पण आजचा जो अभंगाचा विषय आहे, तर त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की योगाचे ते भाग्य क्षमा, आधी दमा इंद्रिये. की अष्टांग योगाचं भाग्य हे क्षमा आहे. म्हटले भाग्य म्हणजेच काय, तर अष्टांग योग आपण करत असू. अष्टांग योग कोणते कोणते सांगितलेले आहेत? अष्टांग म्हणजेच 8, हे की नाही. तर 8 प्रकारचे योगाचं वर्णन करत असताना शास्त्रामध्ये सांगितलं यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. किती झाले? 5 आणि 3. तर हा अष्टांग योगाचं एक एक विषयाचं वर्णन करायला गेलो आपण, तर यम, नियम, आसन, हे की नाही, ह्या गोष्टी आपल्याला कळाल्या पाहिजे, हे की नाही. अहो, एक एक विषयाचं वर्णन करायला गेले, अष्टांग योगाचा अभ्यास करायला तुम्ही जर गेले, तर ह्या सर्व गोष्टी क्रमाने शिकाव्या लागतात. यम, नियम काय आहेत हे कळाले पाहिजे, हे की नाही. अष्टांग योगाच्या ज्या क्रिया आपण करतो, तर त्या क्रिया करत असताना त्याचे जे काही नियम असतील, है की नाही, तर त्या क्रिया जर आपल्याला व्यवस्थित कळाल्या नाही, तर त्याच्यापासून दुसरेच विपरीत गोष्टी तयार होतात, है की नाही. अहो, कधी कधी आपण पाहतो काही काही मुलं आता जिम मारतात की नाही, व्यायाम जिम मारतात, पण जिम करत असताना जर योग्य पद्धतीने जर व्यायाम झाला नाही,
तर त्याचा शरीरावरती दुष्परिणाम होतो. काय होतो? दुष्परिणाम होतो. मग कोणतीही गोष्ट जर नियमाने झाली, म्हणून शास्त्र का जाणून घ्यायचं असतं? काही शिकायचं असेल, कोणतंही ज्ञान प्राप्त करायचं, तर त्या ज्ञानाचा मूल सिद्धांत काय आहे, त्याचे नियम काय आहे, हे आपल्याला अगोदर कळाले पाहिजे, है की नाही? मग यम असेल, नियम असेल, नंतर आसन असेल, है की नाही? अहो, ध्यान करायचं, जर तपश्चर्या करायची म्हटल्यानंतर कोणत्या आसनामध्ये बसलं पाहिजे? शास्त्रामध्ये असं सांगितलं की योग करायचा म्हटल्यानंतर अगोदर आसन जिंकावं लागतं. आसन जिंकणे म्हणजेच काय? अहो, एकदा आता तुम्ही ज्या आसनामध्ये बसले, या आसनाला कोणतं आसन म्हणतात? सुखासन म्हणतात. कोणतं आसन म्हणतात? सुखासन. एक पाय त्या ठिकाणी दुसऱ्या मांडीवर घेतला, दुसरा पाय या मांडीवर घेतला, मग ते कोणतं आसन झालं? पद्मासन. नंतर दोन्ही पाय असे त्या ठिकाणी गुडघ्यावरती बसले, मागे करून बसले पाय, ते आसन कोणतं होतं? वज्रासन. असे त्या ठिकाणी आसनाचे प्रकार आहेत, है की नाही? तर वेगवेगळे आसनं, कोणतं आसन केव्हा केलं पाहिजे, मग सर्व गोष्टी ह्या आपल्याला कळाल्या पाहिजे. म्हणून म्हणतात, योग करत असताना जितासनो जितश्वासो जितसंगो जितेंद्रिय. शास्त्राने विचार केला की योगाची साधना काही ही सामान्य सोपी नाही. मग म्हटले अगोदर काय करावं लागतं? तर जितासनो, आसनाला जिंकावं लागतं, आहे की नाही? अहो, 2 मिनटं आपण मांडी घालून बसलो की लगेच आपल्या पायाला तुंबडी लागते की नाही? लगेच पाय वर करतो आपण, लगेच मांडी मोडतो, लगेच इकडा पाय इकडं, इकडा पाय तिकडं, आहे की नाही? काही काय म्हणतात, महाराज आता आम्हाला खाली बसायचंच सांगितलं नाही डॉक्टरने. काय खाली काही लोकांना बसताच येत नाही. मग जर खाली बसताच येत नाही तर त्यांनी आसनावरती कधी विजय प्राप्त करा? बघा तुम्ही, पूर्वी, आता तरी त्या ठिकाणी बाबांचं पूर्वीचे जर ज्या लोकांनी पाहिलं असेल तर एकदा कथेला बसले की 6 घंट्यापर्यंत मांडी मोडत, एकदा बसले म्हणजे 6 घंटे, पाय बी असा वाकडा नाही तिकडा नाही, काय नाही. काय एकदा बसले की बसले. आणि आपण 6 घंट्यात तर किती वेळा बाहेर जाऊन आलो, येतो, फिरतो, इकडं तिकडं काय काय करून येतो, है की नाही? तर याला म्हणतात जितासनो, आसनावरती विजय प्राप्त करणे. कोणतं आसन असो, तुम्हाला ज्या आसना, कोणत्या तरी आसनावरती आपण विजय मिळवला पाहिजे की जास्तीत जास्त वेळ आपल्याला त्या आसनामध्ये बसता येईल, असं आसन आपण, त्याला म्हणतात जितासनो. नंतर म्हणतात जितश्वासो, श्वासावरती नियंत्रण करावं लागतं. अहो, 1 मिनिटामध्ये किती श्वासोश्वास आपले निघतात बाहेर माहिती? शाळा शिकणारे पुरं माहिती? तर असो, मला हे सांगायचंय की आपला जो श्वास आहे, तर तुम्ही बघा, आपल्या शरीरामध्ये सुषुम्ना नाडी असते, अतिशय सूक्ष्म सुषुम्ना नाडी. केवढी असते माहिती आहे? अहो, आपल्या डोक्याचा जो केस असतो, त्या केसाचे उभे 100 भाग करायचे. किती भाग करायचे? डोक्याच्या केसाचे उभे म्हणजे असा लंबा केस घ्यासाल आणि त्याचे तुकडे करसाल आडवे, असं नाही बरं का, तसे 100 भाग नाही. उभा जो केस आहे, असा केस उभा, तो उभा केस हा 100 वेळा ज्यावेळेस तुम्ही कापाल
तर त्याच्यातला जो 100वा भाग राहील ती सुषुम्ना नाडी आहे. मग तिला सुद्धा जागृत करायचं आहे की नाही. हे योगाच्या गोष्टी आहेत, मला इतकं सांगायचं नाही. तर मी सांगत होतो की श्वासावरती नियंत्रण. बघा, जेवढे श्वास आपले बाहेर पडतात तेवढं आयुष्य हे तुमचं कमी होतं. आणि जेवढे श्वास तुमचे हे शांततेने चालतील, जेवढा श्वास तुम्ही जिंकाल, नियंत्रित कराल, तेवढं तुमचं आयुष्य वाढेल. म्हणून म्हणतात की जितासनो जितश्वासो जितसंगो. संग सुद्धा जिंकता आला पाहिजे. अहो, आपण कोणाच्या सानिध्यात राहतो हे आपल्याला कळालं पाहिजे. जर वाईट माणसाच्या सानिध्यामध्ये आपण राहिलो, संग जर दुर्जनाचा घडला, तर आपल्याकडून योगादी क्रिया होतील का? नाही. तो विनाकारण टाइमपास करेल, विनाकारण आपला वेळ गमवेल. म्हणून म्हटलेलं आहे जितसंगो. आणि नंतर सांगितलं जितेंद्रिय. इंद्रियांवरती विजय प्राप्त करणे, इंद्रिय निग्रह करणे, ह्या गोष्टी ज्याला जमल्या तर तो त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये योगाची प्राप्ती करून घेऊ शकतो. मग एवढं योग, अष्टांग योग करत असताना यम असेल, नियम असेल, प्राणायाम असेल, प्रत्याहार असेल, धारणा असेल, ध्यान असेल आणि समाधी असेल. शेवटची अवस्था आहे समाधी. कोण लावत होतं समाधी माहिती आहे? अहो, आपल्याच इकडे मुक्ताई नगरच्या जवळ चांगदेव नावाचं क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये चांगदेव महाराज राहायचे. कोण राहायचे? चांगदेव महाराज राहायचे. तर ते चांगदेव महाराज 1400 वर्षपर्यंत त्यांनी आपलं जीवन जगलं. किती वर्ष? 1400 वर्ष. असं म्हणतात की चांगदेवाचा ज्यावेळेस मृत्यू त्याला काळ घ्यायला यायचा, तर चांगदेव महाराज हे योग साधनेच्या बलावरती समाधी अवस्थेमध्ये जायचे आणि त्यांचा काळ त्यांना पाहून, समाधीमध्ये मग्न पाहून काळ वापस निघून जायचा. पुन्हा समाधीतून उठायचे. आणि त्या योग बलाचा प्रभाव असा होता की चांगदेव हे एकदा समाधीमध्ये बसले तर लोक काय करायचे की जोपर्यंत चांगदेव महाराज समाधीत आहेत, चांगदेव महाराज उठतील आणि उठल्याबरोबर चांगदेवाने असं काही त्यांचं तपोबल झालं होतं की मेलेले प्रेत त्यांच्या पुढे आणून ठेवायचे. फक्त चांगदेवाची दृष्टी त्यांच्यावर पडली की ते मेलेले माणसं घरी उठून निघून जायचे. योगाची शक्ती आहे. असं म्हणतात, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई यांची दिंडी चालली होती काय, आणि दिंडी जात असताना, म्हणजे भावंड जात असताना मध्ये चांगदेवांचा आश्रम लागला असेल. त्या चांगदेवाच्या आश्रमामध्ये चांगदेव महाराज समाधीमध्ये आपले मग्न होते आणि समाधीमध्ये मग्न असताना मुक्ताबाई, छोटीशी 5 वर्षाची मुक्ताबाई होती. मुक्ताबाईने विचारलं की हे काय आहे? तर मुक्ताबाईला सांगितलं, मुक्ताबाई, अहो चांगदेव महाराज समाधीतून ज्यावेळेस उठतात, या लोकांवरती दृष्टी टाकली की हे लोक जिवंत होऊन आपल्या आपल्या घरी जातात. म्हटले असं? मग म्हटले एवढं चांगदेव समाधीतून केव्हा उठतील, काय उठतील? म्हटले हे तर सोपं काम आहे. लोकांना वाटलं सोपं कसं आहे. मुक्ताबाईने एक काडी होती जवळ, काडी घेतली
एकेकाला फक्त निसता त्या काडीचा स्पर्श केला, लोक त्या ठिकाणी महाराज खरंच जिवंत झाली. गेले न घरी गेले. चांगदेवाची समाधी तुटली. समाधीतून उठल्यानंतर चांगदेवाने डोळे उघडले, पाहतात तर यावेळेस एकही माणूस नाही. चांगदेव म्हणाले, एवढ्या दिवसामध्ये एकही माणूस मेला नाही का? मग चांगदेवांच्या शिष्याने सांगितलं, म्हटले महाराज अहो खूप सारे लोक मेले होते, नाही का नाही, पण काय? अहो म्हटले एक छोटीशी कोणीतरी पोरगी आली आणि तिने ते सर्व लोकांना जिवंत केलं आणि गेली. म्हटले कोणी तपस्वी होती का? नाही म्हटले 5 वर्षाची पोरगी होती. चांगदेवाला आश्चर्य वाटलं की मी 1400 वर्ष जी साधना केली आणि एक सामान्य 5 वर्षाची पोरगी, तिनं एवढे माणसं जिवंत केले आणि निघूनही गेले. काय असतं? माणसाच्या चित्तामध्ये अहंकार असतो की नाही? अहंकार, इगो ज्याला म्हटलं जातं. तो इगो त्या ठिकाणी दुखावल्या गेला की मग माणूस नाराज होतो, आहे की नाही? आणि मग इगो त्या ठिकाणी चांगदेवाला वाटलं की आपणही त्या संतांचं दर्शन घेतलं पाहिजे. कोण ती कन्या होती? सांगितलं, म्हटले 4 भावंड होते आणि त्यांच्यासोबत म्हणजे सर्व त्यांनी वर्णन करून सांगितलं शिष्यांनी. चांगदेव महाराज वाघावरती बसून कुठे आले? ज्या ठिकाणी आळंदीला माऊली आहेत, तर किंवा यांचं दर्शन आपल्याला झालं पाहिजे. कोण असे हे विभूती आहे? आता चांगदेव ज्यावेळेस आले, त्यांच्या मागे पुढे शिष्य होते. हातामध्ये चाबूक जो होता तो कशाचा निसता असा साधा नव्हता, सर्पाचा चाबूक चांगदेवाच्या हातात. चांगदेवाचा फोटो पाहिला का तुम्ही? पाहिला असेल तर तुम्हाला कळेल. तर वाघावर बसलेले आहेत, हातामध्ये सर्पाचा चाबूक आहे आणि आले गजर करत करत करत. इकडे माऊलीला निरोप मिळाला की चांगदेव महाराज वाघावरती बसून येत आहेत. आता निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई हे भावंड एक जड भिंतीवरती बसलेले होते. घराच्या भिंती, तुटलेल्या घराच्या भिंतीवर बसलेले होते. आता माऊलींना वाटलं की कोणी संत महात्मा येत असले तर त्यांचा आदर सत्कार, आपल्या घरी येत असले, गावात येत असले तर त्यांचा आदर सत्कार करणं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून माऊली आता त्यांच्यापर्यंत पायी जायचं म्हटल्यानंतर खूप वेळ होईल आणि म्हणून माऊलीने त्या जड भिंतीलाच आदेश केला. म्हटले चला. काय? आणि आकाश मार्गाने भिंत चालू लागली. सर्व लोक आश्चर्यचकित झाले. अरे म्हटले हे काय? आकाश मार्गाने भिंतीवर 4 भावंड बसलेले आहेत. इकडून वाघावरती चांगदेव महाराज समोरून येत आहे. चांगदेव आता बस थोड्या अंतरावरती राहिले आणि माऊलीची भिंत त्या ठिकाणी खाली उतरली. महाराज त्या भिंतीवर खाली जमिनीवर जशी टेकली, माऊली आदी सर्व संत उतरले. या 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 चांगदेव महाराज या. आता चांगदेव जो अभिमान घेऊन आला होता, काय जो अहंकार त्याच्या चित्तामध्ये होता की मी कोणीतरी योगी आहे, तपस्वी आहे, तर तो सर्व अहंकारच माऊलीने चूर चूर करून टाकला. म्हटले कसा? अहो त्या वाघावरचा चांगदेव उतरला आणि माऊलीच्या चरणावर लागला. म्हटले कशामुळे? चालविली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती. है का नाही? मोक्ष मार्गीचा सांगाती,
ज्ञानोबा माझा, आहे की नाही? अहो, ज्ञानोबारायांना भिंत चालवण्याची गरज नव्हती, पण चांगदेवाच्या अंतकरणामध्ये जो अहमपणा निर्माण झाला होता, माऊलीला असं वाटलं की 1400 वर्ष याने, अहो असं सांगतात की ज्यावेळेस मुक्ताबाईने ते लोक उठवले तर माऊलींना, मुक्ताईला पत्र लिहित असताना त्याने विचार केला की नेमकं पत्रामध्ये काय लिहावं. जर पत्र तुम्ही शिकले असाल शाळेमध्ये, तर पत्र लिहित असताना आपल्यापेक्षा मोठ्यांना जर पत्र लिहायचं असेल तर त्याच्यामध्ये अगोदर काय लिहिलं जायचं? तीर्थरूप आई असेल, बाबा असेल किंवा कोणी असेल तर त्यांच्यासाठी काय शब्द वापरला जायचा? तीर्थरूप. याने आताच्या काळात पत्र राहिले, फक्त शाळेत तुम्हाला 5 मार्कासाठी पत्र येतं, आहे की नाही? की आपल्यापेक्षा मोठ्यांना जर पत्र व्यवहार करायचा असेल तर तीर्थरूप लिहावं लागतं. आपल्यापेक्षा लहान असेल तर त्याच्यासाठी काय लिहावं, आहे की नाही? आता चांगदेवाला प्रश्न पडला होता की यांना पत्र लिहावं, जर तीर्थरूप लिहावं तर आपल्यापेक्षा वयाने कसे आहेत? लहान आहेत. जर त्यांना आशीर्वाद द्यावेत तर अधिकाराने आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. नेमकं काय लिहावं हे चांगदेवालाही कळालं. म्हटले कोराच कागद त्या ठिकाणी गुंढाळला आणि माऊलीकडे पाठवून दिला. माऊलीनं पाहिलं, अरे फक्त खाली लिहिलं चांगदेव. खाली पाहिलं, माऊली म्हणाले, मुक्ते अगं बघ, म्हटले चांगदेवानं पत्र पाठवलं पण कोरच पाठवलं. पण कोरं पाठवलं तर माऊली म्हणाले की निदान कोरं पाठवलं हे तरी बरं केलं. त्याच्यावर जर काही लिहून पाठवलं असतं गिचिड मिचिड तर त्या ठिकाणी त्याच्यावरती त्याला उपदेश केला गेला असता का? नाही. मग माऊलीने 65 ओव्यांमध्ये चांगदेवाला उपदेश केला. त्यालाच काय म्हटलं जातं? चांगदेव 65, हे का नाही? वाचा कधी योग आला तर. आणि म्हणून मला एकच सांगायचं आहे की चांगदेवाने एवढा 1400 वर्षपर्यंत तपश्चर्या केली, सर्व केलं, पण अहंकार निवृत्त झाला का? नाही. त्या 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेवाला सुद्धा 5 वर्षाच्या मुक्ताईला गुरु करावं लागलं, आहे की नाही? आम्ही शाळेत होतो तर आम्हाला एक कविता होती, काय आता मला आठवत नाही, की त्याचं फक्त एक ओळ आठवते की चांगदेव योगियानं तिला मानलं रे गुरु का, अशी काय होती? अरे हां, आठवलं थोडं नाही, पण थोडं असं बदल वाटतो. मुक्ताई 5 वर्षाचं लेकरू, चांगदेव योगियानं तिला मानिले रे गुरु, अशी काही एक कविता होती. की 5 वर्षाची मुक्ताई, तर अधिकार जो आहे तो वय पाहून नसतो, है की नाही? आपल्यापेक्षा जर कोणी ज्ञानाने श्रेष्ठ असेल तर त्याच्या आपण पाया पडायला पाहिजे. चांगदेव मुक्ताईला 5 वर्षाच्या मुक्ताईला चांगदेवाने गुरु केलं. आणि म्हणून तुकोबाराय तेच म्हणतात की योगाचे ते भाग्य. म्हटले काय भाग्य? क्षमा. तुम्ही अष्टांग योग त्या ठिकाणी जाणून घेतला, परंतु तुमच्या अंतःकरणामध्ये हा क्षमा नावाचा जर गुण नसेल तर तुकोबाराय म्हणतात ते काही, तो योग याग करूनही सुद्धा काही फायदा होणार नाही. म्हणून क्षमाशील आपण असलं पाहिजे. असू द्या कोणी किती गुन्हा करू द्या, कोणी आपल्याला किती शिव्या देऊ द्या, कोणी आपला किती अपराध करू द्या, पण आपलं कर्तव्य आहे की त्याला क्षमा करणे. काय?
आपण सहजासहजी कोणाला माफ करतो का? नाही. कारण आपलं अंतःकरणच एवढं संकोचित आहे, आपलं अंतःकरणच एवढं छोटं आहे की दुसऱ्याला माफ करण्यासाठी विशाल अंतःकरण करावं लागतं, मोठं अंतःकरण ठेवावं लागतं. आता राग तुम्हालाच येतो का? आम्हाला येत नसेल का? येतो, पण सगळ्याचे पोटात घालावं लागतं. कोणी चुकल, कोणी हुकल, कोणी काय करेल, पण प्रत्येकाला क्षमा करावं लागतं. कारण आज चुकला तर आज त्याला जर व्यवस्थित समजून सांगितलं, एकदा नाही समजणार, दोनदा, चारदा, पाचदा, त्या ठिकाणी जीवनात कधीतरी सुधरेल अशी अपेक्षा आपल्याला ठेवावी लागते. आणि त्याच्यासाठी क्षमाशील होणं अतिशय महत्वाचं. आणि तेच तुकोबाराय म्हणतात की क्षमा शस्त्र जया नराचिया हाती दुष्टतया प्रती काय करी. तुकोबाराय म्हणतात की क्षमा नावाचं शस्त्र ज्याच्या हातामध्ये आहे ना, ज्या नराने क्षमा नावाचा या क्षमा नावाच्या शस्त्राला आपल्या हातामध्ये धरलेला आहे, तर दुष्ट कितीही दुष्ट व्यक्ती असेल तर तो त्याचं काही बिघडू शकत असं सांगतात. आता वेळ आपला संपत आला आहे का नाही. असं सांगतात की तुम्हाला दृष्टांत सांगितलेलाचे फक्त एक आठवला म्हणून सांगतो की संत एकनाथ महाराजांना एका व्यक्तीने, त्यांना असं वाटलं की एकनाथ महाराजांना आपण क्रोध आणूनच पाहू. काय, त्यांना सर्व लोक शांती ब्रह्म म्हणायचे, मग यांना राग काय येत नाही. आणि म्हणून एका यवनाने 108 वेळा त्यांच्या अंगावरती तो थुंकला. म्हटले निस्ता थुंकला नाही तर पानाचा विडा खायचा. नाथ महाराज आंघोळ करून आले की पाचकन पिचकारी त्यांच्या अंगावर मारायचा. पुन्हा महाराज आंघोळीला जायचे, पुन्हा हे करायचे. शेवटी त्या ठिकाणी तो कंटाळला आणि नाथ महाराजांच्या चरणावर लागला. म्हटले महाराज, अहो किती वेळा मी तुमच्या अंगावर थुंकलो तरी तुम्हाला थोडाही राग आला नाही. कमीत कमी तुम्ही मला एका शब्दाने तर बोलायला पाहिजे होतं. का रे बाबा, अरे मी तुझं काय बिघडवलंय, का तू माझ्या अंगावर वारंवार थुकत आहे, एवढं तरी म्हणायला पाहिजे होतं. अहो भांडणं का लागतात? दोन्हीकून ज्यावेळेस प्रति उत्तर यायला लागतं की मग काय लागतात? भांडणं. आता एकीकून भांडण शिव्या देणं चालू आहे आणि इकडून काही उत्तरच नाही, मुकाटे शांत बसले, तर भांडणं होतील का? काही. आपण शांत राहायचं. तर नाथ महाराजाला त्याने विचारलं, म्हटले बाबा, अहो तुम्हाला थोडा सुद्धा तर राग यायला पाहिजे होता. अरे म्हटले बाबा, अरे उलट तू आज माझ्यावर कृपा केली. म्हटले काय? अरे तुझ्यामुळे आज मला गोदावरीचे 108 स्नान घडले. आता तर तो पायावरच लागला, पण तरी सुद्धा त्याच्यावरती क्रोध केला का? नाही. तर म्हणतात उलट त्याला आशीर्वाद दिला. काय? यवन अंगावरी थुंकला आणि प्रसाद देऊनी मुक्त केला. अंगावर तो थुंकला, पण उलट त्याचं आहित व्हावं असं इच्छा झाली का? नाही. तर त्याचं उलट कल्याण व्हावं, प्रसाद दिला त्याला आणि मुक्त केलं. म्हणजे असे संत असतात. म्हणून हा जो क्षमा नावाचा गुण आहे, हा आपल्या अंगी आपण बाळगला पाहिजे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. अहो ज्या ठिकाणी दया आहे, ज्या ठिकाणी क्षमा आहे, ज्या ठिकाणी शांती आहे, त्या ठिकाणीच देव राहतो. या 3 पैकी एकही गुण नसेल तर तिथे देवाचं वास्तव्य होऊ शकत. म्हणून बघा, क्षमा ज्या ठिकाणी राहते तर हे क्षमेला धरून दया
आणि शांती राहते. जसं काम असेल तर कामाच्या ठिकाणी क्रोध आणि लोभ हे कामाला धरून राहतात, आहे का? त्यांची सांगड आहे. तसं ज्या ठिकाणी दया आहे तर त्या ठिकाणी दयेच्या ठिकाणी क्षमा आणि शांती राहते. ज्या ठिकाणी क्षमा आहे तर क्षमेच्या ठिकाणी दया आणि डबल दुसरा कोणता? शांती राहते. ज्या ठिकाणी शांती आहे तर त्या ठिकाणी क्षमा आणि दया हे तीनही गुण एकत्र राहतात. आणि म्हणून दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती. मग देवाची वस्ती जर आपल्या अंतःकरणामध्ये करायची असेल तर तुकोबाराय म्हणतात आपण क्षमाशील झालं पाहिजे, है की नाही? आणि म्हणून योगाचे ते भाग्य क्षमा आधी दमा इंद्रिये. मग तुकोबाराय म्हणतात अष्टांग योगाचं भाग्य क्षमा आहे, पण त्याकरिता अगोदर सुरुवातीला इंद्रियाचं दमन करावं लागतं, म्हणजे इंद्रियावरती विजय प्राप्त करावा लागतो. पुढे म्हणतात अवघी भाग्य येती घरा देव सोयरा झालिया. तुकोबाराय म्हणतात अवघे भाग्य घरा येती केव्हा? ज्यावेळेस देवाला आपण आपलं केलं. सोयरा कोणाला म्हटलं जातं? तुमच्या गृहस्थी भाषेमध्ये सोयरे आहेत बाबा आमचे, म्हणजेच कोण? बोला, माहित नाही का तुम्हाला? अहो सोयरे म्हणजेच काय? पाहुणे रावणेच म्हणतात का नाही? तुमचे आप्तेष्ट ज्याला म्हणतात त्याला काय म्हटलं जातं? सोयरा म्हटलं जातं. तर तुकोबाराय म्हणतात की अवघे भाग्य येती घरा, अवघे भाग्य घरा येती, पण केव्हा येती? देव सोयरा झालिया. देवाला आपण आपलं सोयरा बनवलं त्यावेळेस अवघे भाग्य घरा येती. आणि म्हणून देवाला आपण आपलं सखा बनवलं पाहिजे, मित्र बनवलं पाहिजे. जे नातं देवाशी तुम्हाला जोडता येईल ते आपण जोडलं पाहिजे. आपण गीता शिकतो तर अर्जुनाने भगवंतासोबत कोणतं नातं जोडलं होतं? अहो अर्जुनाचं भगवंतासोबत एक नातं नव्हतं. काय म्हटले? कसं कसं नातं होतं? पहिले अर्जुन म्हणतो देवा की मी त्या ठिकाणी तुझा सखा आहे, म्हणजेच काय? मित्र आहे. दुसरं नातं जोडलं, म्हटले देवा तू माझा गुरु आहे आणि मी तुझा काय आहे? शिष्यस्ते हम शादी माम त्वाम प्रपन्न. की देवा तू माझा गुरु आहे आणि मी तुझा काय आहे? हे दुसरं नातं झालं. नंतर तिसरं नातं पुन्हा जोडलं, म्हटले काय जोडलं आता? अहो देवाच्या बहिणीसोबत या अर्जुनाचा विवाह झाला होता. काय होतं देवाच्या बहिणीचं नाव? सुभद्रा. म्हणजे अर्जुनाचा आणि भगवंताचा एक नाते संबंध होता का? नाही. तर सर्व दृष्टीने जर आपण विचार केला तर भगवंताशी आपण कोणतंही नातं जोडू शकतो. एक सखा असेल, एक त्या ठिकाणी कोणाला असं वाटत असेल की मला संतान नाही तर देवालाच तुम्ही पुत्र माना. कोणाला असं वाटत असेल किंवा मला आई वडील नाही तर देवाला माता पिता माना, आहे की नाही? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, आहे की नाही? देवासोबत हे नाते जोडा. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की अवघे भाग्य येती घरा देव सोयरा झालिया. की देवाला आपण आपलं बनवलं तर क्षमा आदी जे काही सर्व हे गुण आहेत. भाग्याचे सुद्धा अनेक प्रकार आहेत.
तर ते सर्व भाग्य त्या ठिकाणी आपणहून आपल्या घरी येतील. पुढे महाराज म्हणतात, मिरासीचे म्हणू शेत नाही देत पीक उगे, की आपल्या मालकीचं शेत आहे म्हणून मशागत आणि पेरणी न करता ते काही शेत आपोआप पीक देतं का? नाही. आपण सर्व शेतकरी आहोत, आपल्याला माहिती की शेतामध्ये तुम्ही म्हणाल की आमचं शेत तर मालकीचं आहे, मग आता त्याच्यात पेरण्याची गरज नाही, खुरपण्याची गरज नाही, नांगराटी करायची गरज नाही, ऑटोमॅटिक पीक आम्हाला भेटेल. होईल का असं? शक्य नाही. तसं तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा हो, जरी शेत तुमचं असेल, मालकीचं असेल, पण त्याच्यामध्ये कष्ट करावे लागतातच. तसं जरी तुम्हाला ह्या गोष्टी सहज प्राप्त होत असतील, परंतु देव प्राप्तीसाठी थोडेफार कष्ट आपल्याला करावे लागतील. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे उचित जाना उगीसिना कशाला. तुकोबाराय म्हणतात की ज्यावेळी हे उचित असेल ते तुम्ही जाणार, तर विनाकारण कष्ट तुम्हाला आपल्या निष्कारण कष्ट कशाला करता म्हणतात. महाराज म्हणतात की विनाकारण आपण ताण घ्यायचा नाही, आहे का नाही. आपली धडपड ही विनाकारणची जास्त असते, कामासाठी कमी असते. आणि म्हणून महाराज म्हणतात, बाबा हो, विनाकारण शीन करून घेत जाऊ नका. मग काय करा? अवघी भाग्य येते घरा देव सोयरा झालिया. देवाला फक्त आपण आपलं करा, म्हणजे सर्व तुम्हाला भाग्य प्राप्त होतील, आहे का नाही. बस. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय.